नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अगदी साधी, सोपी पण सगळ्यांना आवडेल अशी रोजच्या जेवणातली दुपारची थाळी बघतोय. इथे एक वाटीभर मी इथे उडदाची काळी डाळ जी असते ती घेतलेली आहे. स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आणि अर्धा चमच्याभर मीठ घालून आपल्याला डाळ इथे शिजायला लावायची. 7 किंवा 8 शिट्ट्या घेऊन आपल्याला डाळ इथे शिजवून घ्यायची. उडदाची डाळ असल्यामुळे जरासा शिट्ट्या आपल्याला जास्त घ्यायच्या आहे. थोडा वेळ ते आपल्याला जास्त शिजवायची आहे, कारण उडदाची डाळ शिजवायला थोडासा वेळ लागतो. तर डाळ इथे आपण शिजायला घातलेली आहे. तोपर्यंत इथे आपण मसाल्याची तयारी करू. आता उडदाची डाळ शक्यतो बनवताना ना हिरव्याच वाटणातली ती बनवली जाते. तर हिरवं वाटण एकदम साधं आणि सोपं असतं. बाकीचं काहीच घ्यायचं नाही. फक्त आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि तुम्हाला जर वाटलं की वाटताना त्यामध्ये थोडीशी जिरी घालायची आहे, तर तुम्ही इथे जिरी घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं. तर एवढंच उडदाच्या आमटीसाठी वाटण केलं जातं. दुसरा कोणताही मसाला उडदाच्या आमटीमध्ये घातला जात नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असू शकते, पण शक्यतो बहुतेक ठिकाणी उडदाची आमटी अगदी याच पद्धतीने बनवली जाते. पळीभर तेल घातलेले आहे. तेल गरम झालं, जिरी मोहरीचा तडका द्यायचा. थोडीशी हळद आणि हिंग घालून केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि वाटण व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता मसाला आपला थोडासा परतेपर्यंत आपली इकडे डाळसुद्धा उडदाची शिजली गेलेली आहे. डाळीचा डब्बा बाहेर काढून घ्यायचा आणि थोडीशी गार करायची किंवा न गार करतासुद्धा तुम्ही मिक्सरला अशी वाटून घेऊ शकता. फक्त थोडंसं तुम्हाला असं वाटलं तर त्यामध्ये गार पाणी घालायचं आणि मिक्सरला अर्धी डाळ इथे वाटून घ्यायची. आता हे असं का करायचं, तर आमटी जी आहे ती डाळ आणि पाणी असं वेगवेगळं होऊ नये म्हणून आपल्याला एक घट्टसरपणा यावा, एकसंगपणा आमटीला दिसावा म्हणून अर्धी डाळ आपल्याला अशी वाटून घ्यायची. म्हणजे डाळीचा आपल्याला चांगला असा गरगोट करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने गरगोट केला तर डाळ खायलासुद्धा आमटी खूप छान लागते आणि तिला जरासा घट्टसरपणा येतो. मसाला तुम्ही बघू शकताय छान असा परतला गेलेला आहे, शिजला गेलेला आहे. नंतर हटवून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे. पाणी घालायचं. उडदाची आमटी जास्त घट्ट नसते, अशी ती पातळ केली जाते. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आमटी व्यवस्थित आपल्याला इथे हलवून घ्यायची. आता आमटी हलवून घेतली की आपल्याला मोठा गॅस ठेवायचा आणि खळून आपल्याला ही उकळी इथे काढून घ्यायची. उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचा नाही आहे, तर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती 10 मिनटं तरी आपल्याला ही आमटी अशीच उकळती ठेवायची. म्हणजे आमटीला छान हिरवा कलर येतो, मसाला व्यवस्थित डाळीमध्ये शिजला जातो. तर इथे झाली आपली ही आमटी बनवून तयार. आता एक सुक्की भाजी, जेवताना आपण नुसती एक पातळच भाजी करतो का? नाही करत. तर आपण एक सुक्कीसुद्धा भाजी बनवत असतो तोंडी लावण्यासाठी. शापूची भाजी बनवून घेते. लसूण ठेचून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, मुगाची डाळ मी इथे भिजवून घेतलेली आहे. जिरी आपल्याला पळीभर तेल घालायचं, त्यामध्ये जिरी घालायची, ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या आणि भिजवून घेतलेली डाळसुद्धा तेलामध्ये आपल्याला थोडीशी परतून घ्यायची. आता परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण चिरून घेतलेली शेपू घालायची. शेपू चांगली व्यवस्थित निवडायची. पहिली ती धुवून घ्यायची आणि धुतल्याच्या नंतर चिरायची. पालेभाज्या कोणत्याही असू, त्या चिरायच्या अगोदरच निवडून निसून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या. चिरल्याच्या नंतर कोणत्याही पालेभाज्या धुवत जाऊ नका. त्यामधलं जीवनसत्व जे असतं ते पाण्यावाटे निघून जातो त्याचा रस. भाजी आपण मीठ घालून व्यवस्थित हलवून घेतलेली आहे आणि 5-6 मिनटं वाफेवरती आपल्याला ही भाजी इथे शिजवून घ्यायची. आता शेपूची भाजी जास्त कोरडी करू नका, थोडीशी अशी ती ओलसर ठेवा. भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण भात लावू. आमटी असली ना, आमटी कोणतीही असू, भात
लागतो. उडदाची जर आमटी असेल तर उडदाच्या आमटी संग भात आणि तोंडी लावायला लसणाची चटणी किंवा लोणचं असलं ना तर तुम्ही भरपूर असा भात खाऊ शकता. इतकी छान चव लागते. भाकरी थापून घेतलेली आहे. दोन्ही साईडनी भाकरी आपल्याला चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची. आता ही तुम्ही तव्यावरती मी भाजते, तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजू शकता. उडदाच्या आमटीबरोबर चुलीवरची आरावरती भाजलेली भाकरी खायला खूप छान लागते. खरं तुम्हाला सांगायचं ना तर उडदाची आमटी, भाकरी, भात, लोणचं, लसणाची चटणी आणि कांदा, लहानपणाची आठवण येते. लहानपणात ते घेऊन जातं. आई असंच आम्हाला कधी कधी तिचं जेवण बनवायचं तर ती अशी बनवायची आणि दुपारच्या भारी एका झाडाखाली बसून आम्ही घरापुढे एक झाड होतं, झाडापासून आम्ही बसून खायचं. सुट्टीमध्ये मुलं यायची तेव्हासुद्धा खूप छान लागायची. तर अशा पद्धतीने आज आपण थाळी